कमेंट पदाधिकाऱ्याच्या विरोधात पडली म्हणून आपण आक्रमक पवित्र उचलला. कालच्या मैदानात आप्पांनी ह्या एसटीसी वालेला अपशब्द वापरले. कशासाठी वापरले? निकालाला खोळंबा झाला. खऱ्या अर्थानं तो चूक कोणाची होती? सचिन कोळेकरची, ड्रोनवाल्याची. आप्पांच्या लक्षात आलं नाही ते. आप्पांना वाटलं ड्रोन ह्याचाच आहे. तो निकाल 1 तास थांबला म्हणून आप्पा परखडपणे बोलले. म्हणून काय उठून कुणी आप्पांचा निषेध नोंदवायचा? त्या दिवशी दत्ताभाऊंचा निषेध नोंदवायचा. धनाजी तात्या आमचे त्या दिवशी बैलवाल्यांच्या विषयी बोलले म्हणून उद्या कुणी उठून धनाजी तात्यांचा निषेध नोंदवायचा? उदय दादा आमचे 10 वेळा परखड बोलतात म्हणून दादांचा निषेध नोंदवायचा? अरे तुम्ही ही कुटुंब आहे, कुटुंब आहे, कुटुंब आहे. मग कुटुंबाचा निषेध जर एखादा नोंदवतोय तर तुम्ही काय झोपलाय का? सगळी काय करताय तुम्ही? हे कुटुंब म्हणून चालवायचं असेल तर निषेधाचं बोट करणाऱ्याचं बोट छाटून हात छाटायची ताकद पाहिजे तुमच्यात. हे पाहिजे. विलास देशमुख बोलतोय नुसतं बोलायचं, नुसतं मागण्या. अरे नको मला हे पद, नको. काय परवाचा विषय तुम्हाला सांगतो. हे शिवा घाटे बरोबर आहे माझ्या. मी मोठ्या घरचा नाही पण माझ्यात ती आत्मीयता. मी तळमळीनं उतरतो. जर एखाद्या गोष्टीत उतरलो ना, दत्ता भाऊ तुम्ही साक्षीदार आहे, मी तुम्हाला गुरु मानून चालतो. ग्रीको रोमनचे तुम्ही प्लेअर आहे. 2008ला ऍक्सिडेंट झाला. ह्या चेहऱ्याचं पूर्ण कातडं गेलं होतं. हाताचे सांधे फिरले होते मनगडाचे. एवढं झाल्यानंतर डॉक्टरनं, जहांगीर हॉस्पिटलचे डॉक्टर पंकज जिंदाल, रिस्क स्पेशलिस्ट, त्यांनी सांगितलं तुझा हात कधीच बरा होऊ शकत नाही. मी म्हणलं डॉक्टर कुस्ती करू शकतो का? म्हणलं कुस्ती लांब पण तुझं नॉर्मल आयुष्य जगाय. तुझा हात व्यवस्थित झाला ना तर तुझी पाठ थोपटू. असा कागदाचा तुकडा ह्या बोटांनी उचला येत नव्हता. 6 महिने बोट वळत नव्हती. अजूनही हात मागं जात नाही. त्यानंतर परत प्रॅक्टिस करून महाराष्ट्राचं गोल, आणि महाराष्ट्राचं गोल घेतलं 2011ला. सागर बिराजदार, अण्णा जगताप, पवन पाटील 6-0 हरवली दत्ताभाऊ विलास देशमुखनं. त्यानंतर अण्णा जगतापला 3 वेळा हरवला. त्यानंतर नॅशनल मेडल, आणि त्यानंतर आमच्या आंतरसेना दलाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतात त्यात मेडल आणलं. ही माझी विल पॉवर आहे. माझी विल पॉवर लय स्ट्रॉंग आहे. मी थांबलो, कोणाच्या भीतीनं थांबलेलं नाही. मी थांबलो की माझा संघर्ष कोणावर होऊ नये. जर एखादा माणूस संघटनेवर बोलतोय, अरे तरी तुम्हाला जाग येत नसेल तर मग ही संघटना काय कामाची? मगाच्या पासून सगळ्यांचं ऐकलं. आता मीच बोलतो, इतर राहू द्या बोलायचं कोणी. मला एक सांगा, अनेकांना वाटतं विलास देशमुख जातो, विलास देशमुखचं नाव घेतलं जातो, तो स्टेजवर उभा राहतो, तो बोलतो. अरे बारकावा करा. त्या प्रत्येक मैदानाचा व्हिडिओ बघा. विलास देशमुख स्टेजवर गेला तर 5 मिनिटं थांबतो आणि जाऊन समालोचकांच्या बशी बसतो. कोणापाशी बसतो रे? मी बसू शकत नाही का? विश्वजित कदम होते त्यांच्यापाशी बसू शकलो नसतो? संग्राम देशमुखांच्या मैदानात तिथं बसू शकलो नसतो? किवळचं मैदान मी आयोजित केलं होतं तिथं मनोजदादांच्या बरोबर बसलो नसतो? किंवा फुरसुंगीच्या मैदानात खाली बसवलं तर ते शिडीवून वर चढून जायची काय गरज होती का? पण मी माझी पातळी ओळखतो. मी जे काय हे ह्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वरिष्ठांमुळे ह्यांनी जे रोपटं लावलं ते उगवून आलं आणि त्याला खत पाणी घालून वटवृक्ष करण्याची जबाबदारी ह्या विलास देशमुखवर आहे. मी काम करताना दादा, आप्पा, तात्या, दत्ताभाऊ कोण नाही. एकदा मैदानात उतरल्यावर भाव भावाचा नसतो. नामदेव बडरे, बुवा बडरे, भाऊ भावाची कुस्ती आली. सख्खे भाऊ. बुवाची पैलवानगी संपली होती. मग नामा वस्तादांना ते म्हणत होते मला कुस्ती दे. नामा वस्तादांनी कुस्ती दिली नाही. मॅटवर भाऊ नाही, काय नाही, काय नाही. सासरे बसलेत माझे इथे. 2 मैदानात कडेनं गाड्या काढल्या. मेवना माझा महेश डोंगरे त्याची बी कडेनं काढली. मी स्वतः 1000 प्रताप तात्या तुम्ही हे मी स्वतः 1000 पसरणीच्या मैदानात माझी एक गाडी 1 नंबर तासावून एक गाडी 7 नंबर तासाव. माझ्या कामातली पारदर्शकता आहे. अनेक वेळा आप्पांचं माझं, आप्पा मला लहान भावागत सांभाळतात, लहान भावागत मानतात, पण परखडपणे संघर्ष झालाय माझा त्यांचा. काय चूक होती मला समालोचक सांगा. तुमची मीटिंग होती, तुम्ही मला बोलवून घेतलं. रणजित माझा शब्द काय होता त्या दिवशीचा की सगळे समालोचक बोलवा, हा शब्द होता माझा. तुमचे समालोचक तुम्ही ज्याला समजता न समजता त्याला बोलावलं नाही. त्यात आप्पा अण्णा माझी चूक काय? ह्यांनी मला सांगितलं 17 मुद्दे लिहून काढले होते कागदावर. बरोबर का विकास सर? 13 मुद्दे. शेवटचा मुद्दा हा होता की जो समालोचक असेल त्यानं समालोचन करायचं, त्यानं युट्यूबरचं काम करायचं नाही. हा मुद्दा तुमचा होता का माझा होता? तुमचा मुद्दा होता. त्याच्यावर मला फोन लावायला लावला संबंधित व्यक्तीला. मी फोन केला की पावसाळी मैदान आहेत, मैदानं कमी आहेत, अनेकांना अडचणी आहेत. हे कुटुंब आहे. कुटुंब म्हणल्यावर सगळ्यांची पोटं भरली पाहिजेत. ह्या दृष्टिकोनातून आपल्याला चालायचंय. मग हे करत असताना आपल्याला सगळ्यांना सहकार्य करायला लागेल. तुमच्या तालुक्यात मैदानं जास्त भरतात आणि तुमच्या 5-6 जणांचीच नावं जास्त आहेत.
तर एक काम करू, आमचं ठरलं होतं बसून की ह्या पुढं तात्या, मोरे आणि विकास सर, तुम्ही तिघं चौघं आणि रणजित, तुम्ही वरिष्ठ आहे, तुम्ही एक क्रम बनवा की आजच्या नंतर मैदानला बाबा एक वरिष्ठ, त्यानंतर त्या जोडीला एखादा कनिष्ठ घ्या आणि सगळ्यांना संधी द्या. त्यानंतर त्या व्यक्तीला सांगितल्यानंतर बंदी हा शब्द किंवा तू थांबायचं हा शब्द कुठं आला होता, त्याला सांगितलं 2-3 महिन्याचा काळ आहे, तू थोडंसं यूट्यूबमधून तुला पैसे मिळत आहेत, तू आता एक काम कर, ती यूट्यूबच्या गोष्टी थांबव, आपलं समालोचन थांबवून यूट्यूबमध्ये काम कर, ह्यातल्या नवीन पोरांना संधी मिळू दे. माझा हेतू काय होता, त्या घाऱ्याचं आणि रणजितचं नाव कट करून विजय यादवचं आणि पप्पूचं वांगीचं नाव टाका. दादा तुम्हाला फोन केला ना मी, काय माझा हेतू का विजय यादव कधी माझ्या जवळ असतो की त्या मुलाला महिन्यात काम मिळालेलं नाही. एकही मैदान संघटना चालवत असताना सगळ्यांच्यावर लक्ष ठेवायला लागते. जबाबदारी ह्या मोठ्यांनी काय दिली, मग ह्यांनी मला आत्तापर्यंत शिकवण काय दिली. मी जर आपलं तोपलं परकं आपलं करत राहिलो तर मग मला कुठली शिकवण आहे. तशाच पद्धतीनं रोहित यादव सरांना फोन केला, मोरेंचं आणि विकास सरांचं नाव होतं, सर टाकू नका, त्यांना महिन्यात 5-6 मैदान झालेत, त्या प्रवीणचं आणि मयूरचं नाव टाका. तसं त्याला सांगितलं तू थांब जरा एक 2-3 महिने, 2-3 महिन्यानंतर तू परत तुझं समालोचन कर, आत्ता काळ बिकट आहे. त्यानंतर त्यांनी आप्पांना फोन केला, आप्पांनी मला फोन केला. मी म्हणलं आप्पा हा काय माझा मुद्दा नाही, हा माझा विषय नव्हता, हा समालोचकांचा विषय, आणि त्यांनी फक्त मला सांगितलं की तुम्ही पुढे त्याच्याशी बोला म्हणून मी बोललोय. आप्पा स्वतः प्रताप तात्यांशी मोरेंशी बोलले. मोरेंचा शेवटचा फोन ठेवतानाचा शब्द आहे की काय नाही आप्पा त्याचं नाव समालोचकात ठेवले, बरोबर आहे का मोरे, हा शब्द केला ना तुम्ही आप्पांना. 2:30 आप्पांनी त्या व्यक्तीला फोन करून सांगितलं तुझं नाव समालोचकांच्यात ठेवले. जर 2:30 तुझं नाव समालोचकांच्यात ठेवलंय हा विषय संपलेला होता. 3:18 निषेधाचा बॅनर पडायचे कारण काय. 3:18 ज्यावेळेस निषेधाचा बॅनर पडला त्यावेळेस माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तोपर्यंत माझ्याकडून त्या व्यक्तीला विचारा किंवा ही 10 जण आहेत ह्यांना विचारा, एकही वरच्या आवाजातला शब्द नाही माझा त्याला. मग 3:18 जेव्हा निषेधाचा बॅनर पडला तेव्हा मी माझं डोकं तापलं की तू निषेध नोंदवणारा कोण, तू बाप लागला का आमचा, तू आमचा निषेध करायला लागला का, तू आमचा निषेध करतो संघटनेचा, तू संघटनेपेक्षा मोठा झाला का. ह्या मग त्यावेळी मी त्याला 4 शब्द परखडपणे बोललो का बोललो मी सगळ्यांसमोर सांगतो बोललो, पण कधी बोललो ज्यावेळी त्यानं निषेध केला त्यावेळी बोललो. मग असाच निषेध मोहिलला केलता त्याच्यावर आपण ॲक्शन घेतली होती. निषेध करणाऱ्यावर ॲक्शन ही होणार का तर होणार, ही संघटना आहे, हे कुटुंब आहे, हे चालवायचे. अनेकांनी मला फोन केले, अनेक जण रडले. आज आपलं सोडावं उत्तर महाराष्ट्रातून ते योगेश आसोले अमरावतीतनं आलेत, ST न इथपर्यंत कशासाठी आलेत, काय नाटक होतं आपलं. आज माझ्या तालुका कमिट्या बऱ्यापैकी म्हणायला लागले की आम्ही राजीनामा देतोय. अनेकांचे फोन आले, तात्या ह्या क्षेत्रात येऊन काय नको कमवू द्या, जीवा भावाची माणसं कमवली आपण. माणसं रडली माझ्यापाशी. अहो एवढी मोठी हस्ती तुमच्या पुणे जिल्ह्यातली राजू शेठ जवळेकर, त्यांनी मला आदल्या दिवशी 8 फोन केले, माझ्याकडे नंबर सेव्ह नाही, मी रिसिव्ह केला नाही. दुसऱ्या दिवशी आपण मी गाडीत चाललो होतो, त्यांचा फोन आला. राजू शेठनं सांगितलं पैलवान माझ्या स्वर्गवासी मानेची शपथ घेऊन सांगतो, माझं कुटुंब माझे 8चे 8 बैल घेऊन घरी येतो, तुमचं पाय धरतो पण तुम्ही थांबू नका. हे शब्द आहेत का नाही आप्पा त्यांची, तुम्ही गाडीत होता स्पीकरवर. म्हणजे ती व्यक्ती एवढी मोठी, त्यांनी फक्त आपलं काम बघितलंय. मला एकच कळतं की ज्या काम माझ्यावर जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे मी पार पाडायचा प्रयत्न करत असतो. मी समालोचकांना अनेक वेळा परखड बोललोय, पण त्याच समालोचकांच्या वेळी मोरेंच्या वेळ आली, ज्यावेळी श्रीमंतवर वेळ आली त्यावेळी उभा राहणारा बी विलास देशमुख होता. त्या गाऱ्याला विचारा, ज्यावेळेस श्रीमंतला तिथं पोरं म्हणले आम्ही अडवणारे दगडी घेऊन उभी राहिली, म्हणलं तुमच्या दम असेल ना, त्या ड्रायव्हरला सांगितलं देबेवाडीचा ना रे बोगद्याच्या पलीकडं, तुला मारायचंय ना त्याला तू मार, पण हिथून पुढं तुला जर तिथनं गावात बाहेर पडला की तुझे हातपाय तोडणार. म्हणजे हा संघर्ष कुणासाठी नक्की करतोय मी, हे वाईटपणा कुणासाठी घेतोय, अरे तुमच्यासाठी घेतोय मी. काय एखाद दुसरी संघटना असेल किंवा त्यांची मैदान असेल त्यांच्यावर बोलायचं किंवा त्यांच्याशी वाईटपणा घ्यायचं माझा काय संबंध आहे. आज अनेकांशी त्या लोकांशी चांगले संबंध आहेत. उद्या ती व्यक्ती पुढं आली तुम्ही बोलत नाही ते बरोबर, पण वाईट विलास देशमुख आहे त्याचा, आत्ता त्यांना संघटनेशी घेणं देणं नाही, त्यांना विलास देशमुखवर त्यांचा रोष आहे. हा माणूस थांबला ना ही अख्खी संघटना थांबल.
नेहमी विचारपूर्वक कुणावरही बोलताना किंवा कुणावरही टीका टिप्पणी करताना संबंधित दोन्ही बाजूचे विषय लक्षात घ्या. बापूचा फोन झाला तेव्हा बापूला मी म्हणलं होतं त्या दिवशी की तुम्ही विषय माहिती घेतली का विषयाची. तुम्ही निषेध करताय, तुम्ही बॅनर टाकताय, तुम्ही माहिती घेणं हे तुमचं काम आहे हो. तुम्ही जबाबदार बैल मालक आहे. तुम्ही नक्की काय करताय. अरे क्षेत्र चाललंय कुठं. संघटना 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 तुमच्यासाठी 10 वर्ष लढत होती, ती दबक्या आवाजात लढत होती. आज आमचे हे वरिष्ठ येतात मैदानात, अनेक वेळा त्यांचा नामोल्लेख घेतला जात नाही. शोकांतिका ही फार मोठी. पेडगावच्या मैदानात गारू तुला सगळ्यांची नावं मी सांगायला लावली. तुमचा नाना मला फोन आलता का प्रदीप नाना घरी बसून. ह्या विलास देशमुखनं सगळ्यांचं नावं घे, सगळ्यांची ही वरिष्ठांची पुकार की ती नसू दे मैदानात पण त्यांनी या, त्यांचा इथं स्वागत सत्कार केला. ही पुकराय मी लावलं. केवळच्या मैदानात पुकराय मी लावलं. कशासाठी लावलं. अरे ही वरिष्ठांनी जी काय झटले, जी काय केलं त्याच्यामुळे संघटना उभी राहिली आणि ते चालवण्याचं काम फक्त मी करतोय रे. पण त्यामुळे असं नाही की ह्यांना विसरून चालणार नाही. म्हणून मी काय सांगितलं, मी कुठल्याच स्टेजवर बसत नाही, मी समालोचकांच्या बशी जाऊन बसतो. तिथं काम व्यवस्थित झालं पाहिजे, निकाल व्यवस्थित झाले पाहिजे. आज मामा माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत पण एका निकालावर माझी त्यांची शाब्दिक केवढी चकमक उडली विचारा त्या दिवशी. दादा गायकवाड कुठे आहेत. दादा झाले ना शाब्दिक. म्हणजे मी हा विचार करत नाही की ती व्यक्ती ज्येष्ठ आहे किंवा काय. चूक ती चूकच. आबा मी त्या दिवशी तुमची कमिटी घेऊन सांगितलं का नाही, तुमचा गटाचा निकाल चुकला का तो चुकला, चूक होता कामा नाही. आपा आता म्हणले की ती निकाल रेषेत कशी काय ही होती. ज्यावेळेस दोन्ही साईडला मचान उभी केली जाते त्यावेळेस त्या दोन्हीचं तंतोतंत मोजमाप घेतलं जात नाही, अंदाजे टाकलं जातं. किंवा पेडगावची निकाल रेष बी आपली थोडीशी तिरकी होती मोरी. पण अशा सिच्युएशनला काय करायचं. आप्पांची गाडी 1 फुटानं मागं दिसत होती, जावेदबाईचा सर्जन आप्पांचा बैल. पण दुसऱ्या अँगलमधनं बघितलं की समान दोन्ही गाड्या येत होत्या. मग त्या अँगलमध्ये काय केलं पाहिजे काय नाही का. आजपर्यंत गरिबांच्यावर अन्याय झालाय का कुठं. अरे मग तुम्ही एखाद्या व्यक्ती जर संघटनेला ट्रोल करतोय तर संघटना का परखड त्याच्यावर भूमिका घेत नाही. आपण नुसतं म्हणतो त्याच्या मैदानाला जाऊ नका, ह्याच्या मैदानाला जाऊ नका, ही करू नका, ती करू नका. अरे आपण सगळे ना, आपण सगळे नुसतं उपदेश द्यायचं काम करतोय, कृतीत काय आणत नाही हो. प्रॅक्टिकल व्हा. ज्या दिवशी संघटनेच्या अध्यक्षाविषयी चुकीचे शब्द आले त्या दिवशी संघटनेनं पेटून उठायला पाहिजे होतं. संघटना अशी नाही हो. मी तुम्हाला 10 वेळा सांगतोय, संघटना म्हणजे कुटुंब आहे. माझा मुलगा, माझी बायको, माझी पोरगी, माझा भाऊ, माझे वडील, त्यांच्यावर कोणी बोट दाखवलं तर मी माझे तळपायाची आग मस्तकाला गेली पाहिजे. मग हे जर कुटुंब आहे तर ज्या वेळेस अध्यक्षांच्यावर बोलले तेव्हा का आपण पिटून उठलो नाही. मी 50 वेळा म्हणलं की ह्याचा जाब विचारायला लागतोय. झाली ना दत्ताभाऊ आपली चर्चा, ह्याचा जाब विचारावा लागतोय. नाही विचारलं ना तर मग आपण शंड आहे. मग उद्या तालुका कमिट्या ज्या नेमल्यात ह्या कोणाची जीव आहेत, ह्या वरिष्ठांची जीव आहेत. एखाद्या तालुका अध्यक्ष वेळ आली, ज्या आता त्या दिवशी रोहित सराच्या गाडीला आडवी गाडी मारली. कशासाठी मारली. रोहित सराचं वैयक्तिक भांडण आहे. अरे ते तालुक्याचं किंवा बैलवाल्यांचं काम करतोय म्हणूनच मारली ना. कुठंतरी रोष आला त्यावेळेस सक्षमपणे आपण उभं राहिलं पाहिजे. तर ती संघटना नाही तर कुणी उठावं कुणी बोलावं, आपण नुसती द्यावं, चर्चा करावी, यावं, मिटिंगा कराव्या, चाललंय असं नाही चालणार. संघटना चालवायची तर ती शेवटपर्यंत चालवायची, शेवटपर्यंत टिकवायची. विलास देशमुख सचिव आहे हा काय मरेपर्यंत सचिव राहणार नाही. कालांतरानं प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, प्रत्येक नवयुवक तयार झाले पाहिजेत. चांगलं काय आपण नव्या पिढीला सांगितलं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून काम पाहिजे आपलं. आणि विषय राहिला की एवढा आपण सगळं करतोय, विषय आपला मुद्द्याचा राहतो बाजूला आणि आपण विषयाकडून भरत करतोय. एवढीच माझं म्हणणं आहे.